हिंगोलीच्या कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर 17 सप्टेंबर मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी धडकणार ओबीसी बांधवाचा ओबीसी एल्गार मोर्चा, ओबीसी नेते ॲडव्होकेट रवी शिंदे यांची माहिती। उद्या सप्टेंबर 17 मुक्तीसंग्राम दिनी दुपारी 1 वाजता ओबीसी योद्धा प्राचार्य लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार ओबीसी बांधवांचा ओबीसी एल्गार मोर्चा। या मोर्चात ओबीसी योद्धा प्राचार्य लक्ष्मण हाके, आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, विधान परिषदेच्या आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव, ओबीसी नेते सचिन नाईक, ॲडव्होकेट रवी शिंदे, माजी आमदार गजाननरावजी घुगे, मुस्लिम ओबीसी नेते रफिक भाई कुरेशी, ओबीसी अभ्यासक उमाकांत राठोड यांच्यासह ओबीसी नेते तसेच हिंगोली जिल्ह्याभरातील गावागावातून हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव, महिला उद्याच्या ओबीसी एल्गार मोर्चात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। यासाठी गेली 15 दिवसांपासून ओबीसी बांधवांकडून गावागावात जाऊन 17 सप्टेंबर रोजी निघणाऱ्या ओबीसी एल्गार मोर्चासाठी जनजागृती केली जात होती। यामुळे कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकणाऱ्या ओबीसी एल्गार मोर्चात हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव या मोर्चात सहभागी होणार असून हैदराबाद गॅझेट रद्द करा अशा विविध मागणीसाठी सकल ओबीसी बांधवांच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती ओबीसी नेते ॲडव्होकेट रवी शिंदे यांनी दिली आहे। हा मोर्चा आमचे ओबीसीचे संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे। कळमनुरी येथील महात्मा फुले पुतळ्यापासून बसस्टँडच्या महात्मा फुले पुतळ्यापासून हा मोर्चा निघून एसडीओ ऑफिसवर धडकणार आहे। त्या ठिकाणी आमचे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर असतील, प्राध्यापक टीपी मुंडे सर असतील, रफिकभाई कुरेशी आहेत, नवनाथ वाघमारे आहेत, तसंच वकिलांचे एक तज्ज्ञ आमचे ॲडव्होकेट मंगेश ससाने असतील, उमाकांत राठोड, अविनाश भोसीकर, गोविंद दळवी ही सर्व आमची ओबीसी मंडळी त्या ठिकाणी नेते मंडळी आम्हाला मार्गदर्शन करणार आहे। आणि आम्ही मागच्या 10 दिवसापासून सतत या कळमनुरी तालुक्याच्या खेड्यापर्यंत आम्ही गेलेलो आहे। आतापर्यंत आम्ही 125 खेडे या कळमनुरी तालुक्यामध्ये गाव आहेत, त्याच्यापैकी 110 गावामध्ये आम्ही गेलो आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमच्या ओबीसी बांधवाच्या या बैठका घेतल्या। काही मोठ्या गावामध्ये आमच्या कॉर्नर सभा पण झालेल्या आहे आणि आमचा असा कयास आहे की आम्हाला माहित आहे की 17 सप्टेंबरला हे पाऊस सांगलेला आहे हवामान खात्यानं, पण आमचे ओबीसी बांधव जे आहेत ते छत्र्या घेऊन येणार आहेत, त्यांनी रेनकोट घेऊन येणार आहे आणि ते स्वतःच्या खर्चानं गाड्या करून येणार आहेत, म्हणून ते पावसापासून संरक्षण करणार आहे। आणि असा आमचा कयास आहे की कमीत कमी 10,000 लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील। आणि आमची प्रमुख मागणी जी आहे या मोर्चाची ती हीच आहे की महाराष्ट्र शासनानं म्हणजे ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार सरकारनं जे काही हैदराबाद गॅझेट काढलेला आहे तो रद्द करावा, जे ओबीसीच्या विरोधामध्ये आहे। तसंच न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं 58 लाख ज्या काही बोगस कुणबी नोंदी काढल्या ही समितीच मुळात रद्द करावी। आणि तिसरी आमची मूळ मागणी आहे की 58 लाख बोगस कुणबी नोंदी ज्या काही काढलेल्या आहेत त्या रद्द कराव्या आणि येत्या 17 सप्टेंबरला कळमनुरीच्या एसडीओ असतील का कलेक्टर असतील यांनी जे काही ओबीसीचे जातीचे प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करणार म्हणून जाहीर केलेलं आहे ते पण या ठिकाणी थांबावं, हाच या प्रमुख आमच्या मागण्याचा आम्ही या एसडीओ ऑफिसवर ओबीसी एल्गार करणार।